प्रीती खंडागळे, आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वक्तव्यांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे। आजच्या तरुणींवर टीका करत कंगनाने जनरेशन गटर असा उल्लेख केला असून शिक्षण, स्वावलंबन आणि जबाबदारीच्या मुद्द्यावर भाष्य केलंय। तिच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत असून कंगनाच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे। इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि E20 संदर्भातील कथित बदनामीकारक AI आणि डीप फेक व्हिडिओ विरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। मेटा, एक्स आणि गुगलसह इतरांविरोधात त्यांनी याचिका दाखल केली असून गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत आर्थिक लाभाचे आरोप करणारा कथित डिजिटल कंटेंट हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। या याचिकेवर 5 ऑगस्ट रोजी मुंबई हायकोर्टात सविस्तर सुनावणी होणार आहे। नीट पेपर फुटी विरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर महाराष्ट्रात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना याबाबत तातडीचे निर्देश दिल्याची माहिती आहे। मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील विविध ठिकाणी या आंदोलनाला समर्थन देणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही ठिकाणी पोलीस कारवाई झाली होती। आता आंदोलन काळात दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे। सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमुक्त करण्याचे सरकारचं उद्दिष्ट असून लवकरच शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। मात्र कर्जमाफीच्या याद्यांमध्ये गोंधळ असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केलाय। धाराशिवच्या गंधोरा गावातही कर्जमाफीच्या यादीतील मोठ्या प्रमाणातील लाभार्थ्यांबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील रॉयल फ्लोरा सोसायटीत मांजरीला 12व्या मजल्यावरून ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेत मांजरीचा मृत्यू झाला असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। प्राणी मित्रांच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय। दरम्यान मृत मांजरीला गुपचूप दफन करण्याचा प्रयत्न झाल्याचंही समोर आलं असून या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील आरोग्य सेवा आणि उपलब्ध सुविधांबाबत आरोग्य सभापती जयाजी नाथ यांनी विशेष संवाद साधलाय। नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय। आगामी आरोग्यविषयक योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी विशाल डोंगे यांनी पाहूयात। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आरोग्यविषयी आणि एकंदरीत जे रुग्णालय आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे, त्याचे काही मागील दिवसांमध्ये बरे वाईट आपण बातमी पाहिला असेल। सध्याची जे आरोग्याची नवी मुंबईमध्ये कशा पद्धतीने सुरू आहे या सर्व विषयावरती आज आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर आरोग्य सभापती आहेत जयजीनाथ सर। सर, काय सांगणार आहात? नवी मुंबईमध्ये जे आरोग्याची व्यवस्था आहे, काही मागील दिवसांमध्ये जे MRIचे किंवा डायग्नोसिसचे जे उद्घाटन करण्यात आलं मोठ्या प्रमाणामध्ये, आज आरोग्याची काय परिस्थिती आहे? एकंदरीत तुमचा अहवाल जे तुम्ही अनेक ठिकाणी भेट दिलेले आहेत, काय वाटतं सर? नवी मुंबई महापालिका आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप सक्षम आहे, कुठंच काही प्रॉब्लेम नाही। पण आता सध्या स्टाफ कमी आहे। पेशंटची आमची OPD प्रत्येक FRUला तर 2000चे पेशंट असतात। नेरूळच्या हॉस्पिटलला तर 1,500-2,000ची OPD असते। त्याच पद्धतीनं ऐरोलीच्या MCHला 1,500-2,000ची OPD आहे। तर ह्या कव्हरअप करण्यासाठी आणि ॲडमिट केल्यानंतर त्यांची सेवा करण्यासाठी जी नर्सिंग स्टाफची जी गरज आहे, सबऑर्डिनेट स्टाफची जी गरज आहे, ती भरती प्रक्रिया थोडी मंदावलेली आहे। त्याला कसं स्पीडअप करता येईल हे माझं मूळ लक्ष आहे, त्या लक्ष घालण्याचं काम चालू आहे। त्याचबरोबर आज ऐरोलीला पण MCH बरोबर त्याला दर्जा FRUसारखा कसा देता येईल, त्या ठिकाणी जनरल हॉस्पिटलचा दर्जा देऊन चांगल्या सर्व सुविधा त्या ठिकाणी तिथनं पेशंट शिफ्ट करायला लागूच नाही अशा पद्धतीनं कसं करता येईल हे बघायचा माझा उद्देश चालू आहे। त्याच्या अनुषंगानं आज वाशी विभागासाठी या बेलापूर मतदारसंघात एक MRI झाला आहे, MRI सेंटर चालू केलं आहे, कॅथलॅब केलेले आहे। त्याच पद्धतीनं ऐरोली मतदारसंघातसुद्धा एक MRI सेंटर आणि कॅथलॅबचं तर आम्ही घेतलेलंच आहे ऑलरेडी तिथं, परंतु MRI पण त्या ठिकाणी चालू व्हावा ही माझी स्वतःची इच्छा आहे। त्याचबरोबर आज आमच्या कोपरखंडाचं हॉस्पिटल असेल, आज दिघ्याचं हॉस्पिटल असेल, दुर्ब्याचं हॉस्पिटल असेल,
किंवा चिबळी बेलापूरचं हॉस्पिटल असेल त्याला मोठ्या प्रमाणात कसं ॲक्टिवेट करता येईल, त्यात काय त्रुटी काय आहेत का, ती सगळी मी पाहणी केलेली आहे. त्याच अनुषंगानं आज कोपरखण्याचं हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये जे नियोजन करून बांधलेलं आहे ते प्रॉपरली नियोजन करून बांधण्यात आलेलं नाही. त्यासाठी आपल्याला जे बांधायचं आहे त्यात काय चेंजेस करायचे आहेत त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्या अनुषंगानं मी आदेशित केलेलं आहे की करण्यासाठी मी जात आहे आज आयुक्त साहेबांच्याकडे आणि तो नियोजन करत आहे. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. जे फोर्टिस हॉस्पिटल आहे जे 15% नागरिकांसाठी राखीव असून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे या संदर्भात देखील आपल्याबरोबर बोललेले आहेत. आवाज इंडिया मराठी, विशाल टोणगे, नवी मुंबई. महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण, घाटमाता आणि विदर्भात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून पुढील 4 दिवस काही जिल्ह्यांना इशारा देण्यात आलाय. विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरींचा अंदाज आहे. तरुणाईच्या पसंतीस उतरलेल्या भेटली तू पुन्हा या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. भेटली तू पुन्हा 2 चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबरपासून सुरुवात होणार असून वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागाचा दिग्दर्शक चंद्रकांत कन्सेच सिक्वेलचं दिग्दर्शन करणार असून या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.